नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्यापैकी अनेकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं, भाजपला हरवण्यासाठी मतदान केलं। काही लोक असेही होते की ज्यांनी फक्त माझे व्हिडिओ पाहिले, त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स झाले आणि त्यांना ते बरोबर वाटलं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं। आता काल जो काही निकाल लागला त्याच्यामुळे ते सगळे लोक डिसमूड झाले। माझं सुद्धा मलाही वाईट वाटलं होतं। तर अनेक लोक डिसमूड झाले, अनेकांचे मला फोन आले, मेसेजेस आले की अरे काय फायदा झाला, तू म्हणत होती म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं, तुझे व्हिडिओ पाहूनच आम्ही मतदान केलं असं ते म्हणाले। काही लोकांना असं वाटलं होतं की आपलं मत वाया गेलं का। तर अशा सगळ्या लोकांसाठी माझं सांगणं आहे, तुमचं मत बिलकुल वाया गेलेलं नाही आहे। तुम्ही स्वतःवर अभिमान बाळगायला पाहिजे, स्वतःचा अभिमान बाळगायला पाहिजे की अरे यार, मी जे बरोबर आहे त्याच्या बाजूने मतदान केलं। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना हरवण्यासाठी मी मतदान केलं। आमच्या शेतकऱ्यांना बर्बाद करणाऱ्या लोकांना हरवण्यासाठी मी मतदान केलं। महागाई वाढवणाऱ्या लोकांना हरवण्यासाठी मी मतदान केलं। खोटं बोलणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये मी मतदान केलं। महाराष्ट्रामध्ये बदल व्हावा म्हणून मी मतदान केलं। याचाच तुम्ही फक्त कॉन्फिडन्स ठेवा, याचाच फक्त तुम्ही अभिमान बाळगा। मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट असते ही। म्हणजे जेव्हा हजारो लोक एकीकडे जात असतात चुकीच्या दिशेने आणि तुम्हाला कळत असते की नाही ही दिशा चुकीची आहे, बरोबर दिशा इकडे आहे, तुम्ही या बाजूने जात असताना मला असं वाटतं की हा जो एक माणूस असतो की जो ज्याला कळते की नाही ही दिशा बरोबर आहे, सगळ्यात जास्त पॉवरफुल व्यक्ती असतो तो। कारण की त्याला जे सत्य म्हणून कळतं ना, तो त्याच्या बाजूने जातो, तो सत्याच्या बाजूने असतो आणि ती गोष्ट त्याला कॉन्फिडन्स देत असते। आता भारत आपला स्वतंत्र झाला ते आपण पाहिलं असेल की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास आहे, सगळे लोक इंग्रजांच्या बाजूने होते। सत्ता त्यांची होती, पोलीस त्यांचं होतं, प्रशासन त्यांचं होतं, सगळीकडे देखरेख त्यांची होती। पण तरीही गांधीजी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, भगतसिंग असतील, हे काही हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक होते की ज्यांना कळलं की नाही हे गोरे आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण तरी हे चुकीचे आहे, यांना कळलं होतं। मग हे चारच लोक वेगळ्या दिशेने निघाले, बाकीचे सगळे लोक यांच्यासोबत होते। फौजफाटा, RSSचे कितीतरी लोक होते त्यांच्यासोबत। तर हे जे काही लोक होते की नाही, ज्यांना कळलं की नाही इंग्रज चुकीचे आहेत, भारत स्वतंत्र झाला पाहिजे, हे जे काही वेगळ्या दिशेने निघाले त्यांची बाजू बरोबर होती। आज आपण त्यांचं नाव घेतो का की नाही बाबा, इतकं पोलीस फोर्स होता, लाठ्या काट्या त्यांनी खाल्ल्या, जेलमध्ये गेले, सगळं दमन सहन केलं, मात्र जे बरोबर होतं त्याच्या बाजूने चालत राहिले। मला असं वाटतं की काल ज्या ज्या लोकांनी भाजपच्या विरोधामध्ये या महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं त्या लोकांची भूमिका पण हीच आहे। ते लोक पण हे असेच आहे की ज्यांना कळलं की नाही ही दिशा बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठी ताकद तीच असते की जे तुम्हाला सत्य म्हणून कळलेलं आहे त्या वाटेवर चालत राहणे। त्या वाटेवर काही अडथळे आले तर आपण त्यालाही बोलू, मात्र जे खरं आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, जे या देशाच्या या भूमीच्या हिताचं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, शाहू महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, फुले आंबेडकरांची कदर करणार आहे, त्याच्या बाजूने आपण आहोत। आणि मला असं वाटतं की हा एकच कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःमध्ये ठेवा, खूप मोठी ताकद तुम्हाला मिळेल। कधीही तुम्ही हा विचार करू नका की अरे यार माझं मत वाया गेलं का, बिलकुल वाया गेलं नाही। मी पण ज्या उमेदवाराला मतदान केलं तो उमेदवार हरला, पण मला नाही वाटत आहे की माझं मत वाया गेलं। मला इतकं बरं वाटतंय की नाही, जे बरोबर आहे त्याला मी मतदान केलं, चुकीचं आहे त्यांना मी मतदान केलं नाही, इतकं मला बरं वाटतंय। मला असं वाटतं की ही गोष्ट मला पुरेशी आहे। अनेक लोक आहेत की जे अभिमानाने सांगतात की मला अभिमान आहे की मी आयुष्यात कधीही भाजपला मतदान केलं नाही। मला त्या लोकांची खरोखर काय म्हणूया, खरोखर बरोबर वाटतं, त्या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं की येस, असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे। म्हणजे तेव्हा भगतसिंगांना अडवणारे नव्हते का लोक, म्हणायची की अरे नको जाऊ त्या आंदोलनामध्ये, काय नाही जाऊ दे, किती मोठे लोक आहेत ते, तुला अटक करतील, तुला मारून टाकतील। भगतसिंग म्हणाले की काय करायचं ते करू दे, मला जे कळलेलं आहे की हे लोक चुकीचे आहे, हे बरोबर आहे, मी त्या मार्गाने जात राहणार। मला असं वाटतं की अशा कन्व्हिक्शनने, इतक्या ठामपणे जे बरोबर आहे त्याच्या बाजूने उभे राहणारे लोक आपल्याला आज गरजेचे आहेत। तुमच्यापैकी अनेक असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्याला इथून पुढे या गोष्टीवर ठाम राहायचं आहे आणि काहीही होऊन आपल्याला या गोष्टीचाच प्रचार करायचा आहे की जे खरं आहे, जे हिताचं आहे त्याच्या बाजूने राहा। जे खोटे आहे त्यांना खोटं म्हणा, चुकीचे चूक म्हणा, भ्रष्ट आहे भ्रष्ट म्हणा, मग तो कोणी असेल। आपल्या जवळचा माणूस आपल्या सोबत आलेला जरी आपल्याला कळलं की वाटेत रस्त्यात की अरे नाही हा चुकीचा निघालाय, त्याला सुद्धा बोला। मी पण घाबरत नाही, मी कोणालाही बोलू शकते। माझं बिलकुल म्हणणं नाही की मी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना पाठिंबा देते, बिलकुल नाही। ते चुकीचे वागले मी त्यांना सुद्धा म्हणणार, त्यांना सुद्धा सुनावणार आहे। माझ्यासाठी फक्त महाराष्ट्र धर्म,
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आंबेडकरांचे विचार, फुलेंचे, शाहूंचे विचार हेच फक्त सत्य आहेत. आणि त्याचा आड जो कोणी येईल, माझ्या घरचे असेल, दारचे असेल, कुणीही असू शकतं, मित्र मैत्रिणी, त्या सगळ्यांना मी सांगेल की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तुमचं चुकीचं आहे. मी घाबरणार नाही. आणि मला असं वाटतं की एवढा कॉन्फिडन्स ठेवा. स्वतः महाविकास आघाडीला मत दिलं असेल तर तुम्ही स्वतःबद्दल जे आहे ते अभिमान बाळगा, प्राऊड फील करा. स्वतःला सांगा, जेव्हा एकटं बसता, शांततेने बसता, तेव्हा स्वतःला सांगा की नाही, मी जे केलं ते बरोबर केलं आणि मी बरोबर आहे तेच करत राहणार. यांना इतका मोठा विजय मिळाला म्हणून त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. मग काय फायदा? जर त्यांना विजय मिळाला म्हणून त्यांच्या बाजूने म्हणजे चुकीच्या लोकांच्या बरोबर जायचं असं तर मग अंधारच आहे पुढे. काही खरं नाही या राज्याचं आणि तुमचं सुद्धा. कारण की जे लोक इतरांना धोका देऊ शकतात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेल ते तुम्हालाही धोका देणार आहे कधी ना कधी. धोका देणं हा एकाचा स्वभाव असतो, तो कधीही जात नाही. आणि हे लोक जे आत्ता दिसतात ते सगळ्यांना धोका देणार आहे, सगळ्यांना संपवणार आहे. सगळं जे आहे ते बघा तुम्ही, ते दिसणार आहे, ते दिसत आलेलं आहे. त्यांनी प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठीच हे केलं. जे उद्धव ठाकरे यांचा पक्ष होता तो संपवण्यासाठीच त्यांना कमी जागा, शरद पवारांचा पक्ष संपवावा म्हणून त्यांना कमी जागेवर आणणे. काँग्रेस हे चुकीचं आहे. हा राक्षसी विजय आहे. याच्यामुळे हे काहीही करू शकतात. मात्र मला असं वाटतं की जे म्हणून धाडसी लोक आहे, ज्यांना असं वाटतं नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरोखर वारस आहे, मला असं वाटतं जे खरे वारस असतात ना, खरे विचारांचे वारस असतात, ते कधीही कन्फ्यूज होत नाही की अरे नाही मी आता जाऊ का मग यांच्याकडे, यांना एवढा विजय मिळाला. बिलकुल नाही जायचं. जे बरोबर आहे त्या मार्गाने चालत राहायचं. आम्ही आहोत, मी आहे ना, अजून खूप लोक आहे, हजारो लोक आहेत ज्यांनी मला फोन करून सांगितलं की काही हरकत नाही, आम्ही अजूनही तुमच्यासोबत आहोत. आणि मला असं वाटतं की हे अशा प्रामाणिक लोकांची फौज, अशा प्रामाणिक लोकांची आपल्याला खरोखर गरज आहे. तरच जो आहे तो बदल आपल्याला काहीतरी पाहायला मिळू शकतं. या सगळ्या गोष्टीवर मला हेच वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कितपत तुमचं कन्व्हिक्शन आहे का? तुम्हाला कन्फ्युजन झालं जाऊ का तिकडे? नाही, चुकीच्या मार्गाने कधीही जायचं नाही. इतकी मोठी ती औरंगजेबाची सत्ता होती, दिल्लीपासून ते खालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरते त्यावेळेला हे होते, मर्यादित होते. आता एवढा मोठा सत्ताधीश होता तो औरंगजेब. खरोखर सांगायचं तर त्या सगळ्या नकाशा जर पाहिला तर छोटंसं होतं मराठा राज्य. पण तरीही शिवाजी महाराजांनी हा विचार नाही केला की अरे बापरे, दिल्लीपासून त्याचं एकट्याचं साम्राज्य आहे, मी कसं ह्याच्याशी लढू. नाही, शिवाजी महाराजांना कळलं होतं की हे चुकीचं आहे, त्याच्या विरोधामध्ये लढले. शेवटी त्या औरंगजेबाला महाराष्ट्रात येऊन मरावं लागलं, म्हणजे त्याचा अंत महाराष्ट्रामध्ये झाला. तर सत्याच्या बाजूने उभा राहणारे, सत्याच्या बाजूने काम करणाऱ्या लोकांची जी ताकद असते ना, ती काहीही करू शकते. मुठभर लोकच फक्त हवे असतात आणि ते मुठभर लोकच जे आहेत ते बदल घडवून आणू शकतात. बाकी तर फौज जात राहते. तुम्हाला माहिती आहे फौज काय कुठेही जाऊ शकते. ज्यांना विचार नसतो स्वतःचा, ज्यांना हे कळतच नाही की काय बरोबर आहे, ते तिकडेच जाणारे असतात. पण ज्यांना खरं म्हणून कळलेलं आहे त्यांनी स्वतःला बरं वाटावं, स्वतःला शांत झोप लागावी म्हणून तरी सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे. आज मला हे सांगायचं होतं. कमेंट करून बाकीचे तुमचेही विचार सांगा. मी तुमच्यासोबत आहे, सतत ह्या गोष्टी सांगत राहणार आहे. बिलकुल खचून गेलेली नाही आहे. उलट अजून जास्त ताकदीने आपल्याला लढायचं आहे. मला असं वाटतं हे कळतंय. लढायचं इन द सेन्स की जे खरं आहे ते बोललं पाहिजे. आणि आता बघूया हे कसं काम करतात, काय करतात. आणि जर यांच्या सगळ्या प्रशासनामुळे सामान्य नागरिकांना त्रास होणार असेल, त्याच्यासाठी आपण बोलणार आहोत, मी बोलणार आहे. आणि मला तुमची साथ हवी आहे त्याच्यासाठी. तुम्ही आहात का माझ्यासोबत? कमेंट करून सांगा. थांबते.